नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पाहणार आहोत राज्यातल्या सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची. काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी खासदार संजय राऊत आज सांगलीमध्ये दाखल झालेत. मात्र काँग्रेस नेत्यांनी राऊतांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. विशाल पाटील मुंबईमध्ये, विश्वजित कदम पुण्यात, तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत जतमध्ये असल्यामुळे राऊतांच्या सांगली दौऱ्यात स्थानिक नेतेच गैरहजर होते. सांगली लोकसभेची जागा शिवसेनाच लढवण्यावर ठाम असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर काँग्रेसच्या उमेदवाराला पंतप्रधान करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय, त्यामुळे आता काँग्रेसनं सांगलीच्या जागेवर दावा करू नये असं राऊतांनी म्हटलंय. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि त्यासाठी पुढाकार शिवसेना घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. मुंबईमधील महायुतीचा पहिला मेळावा आज वांद्रे इथे पार पडणार आहे. त्यामुळे महायुतीच्या मेळाव्यात आशिष शेलार, किरण पावसकर आणि समीर भुजबळ उपस्थित राहणार आहेत. महायुती आज मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून आता बिघाडीची शक्यता आहे. कारण एकीकडे राज ठाकरेंनी सांगलीत उमेदवार दिलेला असताना सुद्धा शरद पवार गटानं भिवंडीमध्ये उमेदवार दिलाय. यावरून आता सगळ्यांनी आघाडी धर्म पाळला पाहिजे असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिनेते गोविंदा रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी उतरले. तर मी जिथं जातो तिथं विजय मिळतो असं गोविंदानं म्हटलंय. तसंच मी मुंबईतून तिकीट मागितलेलं नाही, निवडणूक लढवण्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नसल्याचं गोविंदा यांनी स्पष्ट केलं. राज्यामधील प्रचारानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी केरळमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असल्यामुळे ते वेगवेगळ्या राज्यात प्रचारासाठी दौरा करणार आहेत. शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या गोदामांवर MMRDA कडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. तर येवितीमधील आर्किओलॉजी पार्कमधील गोदाम बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगरमधील सुपा MIDC मधील खंडणी माफियांचा बंदोबस्त करावा लागेल अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निलेश लंकेंवर केली होती. यावर निलेश लंकेंनी विखे पाटलांवर पलटवार केलाय. धमक्या कोण देतं हे जनतेला माहिती आहे असं निलेश लंके म्हणाले. अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंबद्दल नाना पटोलेंनी केलेल्या निंदनीय वक्तव्यावरून बावनकुळेंनी चांगलाच समाचार घेतलाय. घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचंही मरण चिंतू नये. मतं मिळवण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडाच्या वृत्तीनं न वागण्याची सल्लावाचक टीका बावनकुळेंनी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बीडमध्ये बजरंग सोनावणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यामुळे ज्योती मेटे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. भुजबळ कुटुंबियांनी आता नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भुजबळ कुटुंबियांकडून 6.5 कोटी रुपये भरले असल्याची माहिती मिळते. नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. फडणवीस आणि अजित पवारांमध्ये नाशिकच्या जागेवर 1.25 तास चर्चा झाली असून छगन भुजबळांना नाशिकची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नुकतीच काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या संजय निरुपम यांची शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे. त्यामुळे आता संजय निरुपमांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर या कलाकारांची सुद्धा चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते. महायुतीमधील जागा वाटपामध्ये तिढा नाही, सगळ्या जागांवर योग्य प्रकारे चर्चा करून निर्णय घेण्यात आला असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांनी केलं. आणि उद्या गोंदियामध्ये गृहमंत्री अमित शहा यांची विराट सभा होईल आणि आमचाच उमेदवार जिंकून येईल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुरात येणार आहेत. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेला देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्यावर बोलून काहीच उपयोग नाही अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली आहे. पक्षाचे वरिष्ठ जो आदेश देतील आणि त्या पद्धतीनेच आम्हाला काम करायचं असंही त्यांनी म्हटलं. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी महाजनांनी चांगलेच खडेबोल सुनावले.
घरात बसू नका, एसी गाड्या सोडा आणि कामाला लागा या शब्दात गिरीश महाजनांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। बीड लोकसभा मतदारसंघामधून मवियानं बजरंग सोनवणे यांना संधी दिलेली असून त्यावर पंकजा मुंडेंनी भाष्य केलंय। तर बजरंग सोनवणेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा आहेत। माझी निवडणुकीची तयारी ही निवडणूक जाहीर झाल्यावर नाही तर 5ही वर्ष सुरू असते असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या काँग्रेस आणि महायुतीमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे। सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून माझं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलंय असा आरोप रश्मी बर्वेंनी केलाय। तर बर्वेंच्या या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचा दावा आशिष जयस्वाल यांनी केलाय। केंद्रीय मंत्री नारायण राणे आज कुडाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा अद्याप घोषित झालेली नाहीये, तरी या जागेवर नारायण राणे यांचीच वर्णी लागणार असल्याचं मानलं जातं। पुण्यामधील रामटेकडी भागामध्ये गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत असल्यामुळे वंचितचा कार्यकर्ता आक्रमक झालाय। तर या कार्यकर्त्यानं पोलिसांसमोरच पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं थेट कार्यालयच फोडलंय। अकोल्यामध्ये मागील 4 दिवसांपासून तुरीच्या दरामध्ये आता झपाट्यानं वाढ होतीये, कारण अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल 11,835 रुपये उच्चांकी दर मिळालाय। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलाय, तर तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचलाय। त्यामुळे एसटी प्रवाशांच्या संख्येमध्ये आता लक्षणीय घट झाल्याचं दिसून येतंय। वाशिम जिल्ह्यामधील बाजार समित्या रमजान ईदमुळे 3 दिवस बंद राहणार आहेत। याआधी सुद्धा मार्च एंड तसंच नाणेटंचाईचं कारण देत 12 दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। तर सांगलीच्या जैतमध्ये चौकाचौकात थकीत घरपट्टीधारकांचा डिजिटल बॅनर्स झळकवण्यात आलेत। वारंवार सूचना देऊन सुद्धा कर भरणा करण्यास टाळाटाळ केल्यामुळे पालिकेनं हे बॅनर्स लावलेत। थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे। आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी आता दौंडमध्ये राज्य राखीव बल सज्ज झालेलं आहे। तर अधिकारी आणि अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आलेलं असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर परिस्थिती कशी हाताळायची याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। विदर्भामधील यवतमाळ, अकोला, चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तसंच मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा आता वाढणार आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या सावळदा इथल्या शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली होती, मात्र या गव्हाची वाढ खुंटल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बोगस बियाणांमुळे हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होतोय। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्क धरणामध्ये अवघा 29% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे आता नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नंदुरबार नगर परिषदेकडून करण्यात आलं। राज्यात काही ठिकाणी पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं घट झाली आहे। काही प्रकल्प कोरडे ठाक पडल्यामुळे नागरिकांची ओढाताण सुरू आहे। मराठवाड्यामधील 647 गावांना सध्या 773 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातो। सोलापूर शहरामध्ये तापमानाचा पारा तब्बल 42 अंशावर पोहोचला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तापमानाचा पारा 3 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढलेला असून उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधील बाजार समित्यांमधील लिलाव गेल्या 7 दिवसांपासून बंद आहेत, त्यामुळे आता कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका यंदा गहू पिकाला बसला, त्यामुळे जळगावच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहूची आवक घटलेली असून गहू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। उरणला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या दोन्ही धरणांनी तळ गाठलाय, तर मागील 6 महिन्यांपासूनच मंगळवारी आणि शुक्रवारी पाणी कपात सुरू असून आता पाणी टंचाईचं संकट आणखी गडद झालंय। तुरीच्या भावामध्ये मागील 3 दिवसांपासून काहीशी वाढ झाली आहे, तर तुरीचा सरासरी भाव पुन्हा आता 10,000वर पोहोचलाय आणि तुरीच्या भावामधील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला।
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढउतार कायम आहेत, तर बाजार समित्यांमधील भावपातळीत सुद्धा काही प्रमाणात चढउतार पाहायला मिळतोय। बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी 7,400 ते 7,800 रुपयांचा भाव मिळाला आहे। देशामधील बाजारामध्ये सोयाबीनचे भाव आता मंदीतच आहेत। सोयाबीनची आवक वाढल्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 4,300 ते 4,500 रुपये भाव मिळतोय आणि ही स्थिती आणखी काही दिवस तशीच राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। देशामधील बाजारात हरभऱ्याचे भाव क्विंटल मागे आता 50 ते 100 रुपयांनी वाढलेत आणि सध्या हरभऱ्याचा भाव सरासरी 5,200 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान असून पुढील महिना दीड महिना 100 ते 200 रुपयांपर्यंत चढउतार राहू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। दुष्काळामुळे घटलेलं उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा होती, मात्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली आहे। त्यातच आता बाजारामध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 1,200 ते 1,400 रुपये भाव मिळतोय। जळगाव विमानतळावरून फ्लाय 91 विमान कंपनी 8 एप्रिलपासून गोवा हैदराबादला तर 1 मे पासून पुणे इथं विमानसेवा सुरू करणार होती, मात्र 8 एप्रिलऐवजी आता 18 एप्रिलपासून विमानसेवा सुरू करणार असल्याचं विमान कंपनीनं म्हटलंय। नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा शहरामध्ये वाहतुकीचा बोजवारा उडालाय। अवजड वाहन बंदी असताना सुद्धा वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही वाहनं प्रवेश करतायत आणि त्यामुळे आता मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। पिंपरी चिंचवड शहरामधील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांना फुलांचा बहर आलाय। टावेमध्ये परिसरामध्ये बहवा, चेरी ब्लॉसम, विविध रंगी बावनाविला, त्याचबरोबर ब्लूमिंग येलो ही फुलं वाटसरूंना आकर्षित करतात। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामधील धने गावामधील गावकऱ्यांनी आता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातलाय। 1993च्या भूकंपानंतर धनेगावचं पुनर्वसन करण्यात आलं होतं, मात्र वारंवार पाठपुरावा करून सुद्धा पुनर्वसित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय। पुणे महापालिकेचं मुरलीधर लायगुडे रुग्णालय खासगी एजन्सीला घालण्यात आता धायरीकरांनी तीव्र विरोध दर्शवलाय। दरम्यान या संदर्भामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पालिका आयुक्तांना पत्र देखील लिहिले आणि रुग्णालयाच्या खासगीकरण प्रक्रियेत एका स्थानिक नगरसेवकाला जास्त रस असल्याचा आरोप होतोय। उन्हाच्या हंगामासाठी कोकण रेल्वेनं विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार आता 7 एप्रिल ते 6 जून दरम्यान विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत। मुंबईमध्ये स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात क्लीनअप मार्शलची कारवाई सुरू असून या क्लीनअप मार्शलनं ऑनलाईन पद्धतीनं 75,000 रुपये दंड वसूल केला। मुंबई शहरामधील उघड्या मॅनहोलवर संरक्षण जाळ्या झाकणं लावण्याची जबाबदारी यापुढे संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांची असणार आहे। मे महिन्यापर्यंत या जाळ्या बसवण्याचं उद्दिष्ट असून पावसाळ्याआधीच हे काम पूर्ण करण्याचं आव्हान आहे। निवडणुकीच्या काळामध्ये कोणतीही कामं करताना निवडणूक आयोगाची मंजुरी घेणं आवश्यक आहे। त्यामुळेच आता मुंबई महापालिकेनं विविध कामांचे 228 कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी आयोगाकडे पाठवले आहेत, तर खड्डे बुजवणे, नालीसफाई या कामांसाठी आयोगाची मंजुरी घ्यावी लागणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी आता एफडीए मधील सुमारे 80% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आता पुढील काही दिवस अन्नपदार्थ आणि औषधांच्या गुणवत्ता तपासण्याचं काम ठप्प राहणार आहे, तर याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वयोवृद्ध आणि दिव्यांगांना होम वोटिंगची व्यवस्था करून दिली असल्यामुळे प्रशासन कामाला लागलं। याच पार्श्वभूमीवर चोपडामधील तहसीलदारांनी बीएलओंची बैठक सुद्धा बोलावली। डोंबिवलीमधील प्रक्रिया न केलेलं केमिकलयुक्त सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याचा प्रकार समोर आला आणि या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळानं चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। तर लोकसभा निवडणुकीदरम्यान नवी मुंबईमध्ये होणाऱ्या प्रचार सभा, बैठक, आंदोलनांसह सगळ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली आहेत। सर्च सभांचं चित्रीकरण केलं जाणार असून आचारसंहिता भंग केल्यास कारवाई होणार आहे। मुंबईमध्ये मालमत्ता कर थकबाकीदारांचे चेक बाउन्स होण्याचे प्रकार आता वाढू लागलेत आणि आतापर्यंत 892 चेक्स बाउन्स झालेत, तर 853 प्रकरणांमध्ये पालिकेकडून 37 कोटी 83 लाख रुपयांची वसुली सुद्धा करण्यात आली आहे।
इलेक्शन ड्युटीची ऑर्डर रद्द करावी या मागणीसाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसाला सरासरी 150 ते 175 विनंती अर्ज दाखल केले जात आहेत। त्यामुळे आता हे अर्ज स्वीकारून अर्जदारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना निवडणूक कर्मचारी हैराण झाले आहेत। मुंबई महापालिकेच्या डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेला यश मिळते। मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारलेली असून हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये घट झाली आहे। मुंबईमध्ये सरासरी 100च्या खाली तर काही ठिकाणी 70 पर्यंत ती नोंदवण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम सुरू करण्यात आली असून मुंबईतील प्रदूषणामध्ये घट झाली आहे आणि मुंबई महापालिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येते। तर आता एसटी महामंडळाच्या डिजिटल पेमेंट सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळतोय। दिवसाला 5 ते 6 हजार प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढतात। त्यामुळे आता दरमहा 4 ते 5 कोटी रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होतो। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कल्याण पोलीस ॲक्शन मोडवर आल्यात। आतापर्यंत 593 गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून निवडणूक काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी रूट मार्च कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जातं। महारेरानं आता मार्च अखेर नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या 5471 नवीन प्रस्तावांपैकी 4332 नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केलाय। यामध्ये सर्वाधिक प्रकल्प जे आहेत ते पुण्याचे असून खालोखाल ठाणे, मुंबई उपनगर, त्याचबरोबर रायगड, नागपूर, नाशिकचा समावेश सुद्धा आहे। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल येत्या जून अखेर सोडला जाणार आहे। पुलासाठी व्हीजीटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईकडून रिपोर्ट सुद्धा मागवण्यात आलाय आणि येत्या रविवारपर्यंत अंतिम सादर होणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 105 गावांमध्ये आता 13 विकास केंद्र विकसित केली जाणार आहेत। तर सागरी किनारा मार्ग आणि प्रस्तावित कोकण द्रुतगती महामार्गाजवळ 11 विकास केंद्र उभारली जाणार आहेत। यामधून कोकणातील पर्यटन, व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला चालना दिली जाणार आहे। तर आता मुंबईच्या कोस्टल रोडवरील बोगद्यामध्ये काल एका कारचा अपघात झाला। अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्यात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। शेअर गुंतवणुकीमध्ये जादा नफ्याचा आमिष दाखवून जळगावमधील प्राध्यापिकेची फसवणूक झाली होती। याच पद्धतीनं आता रावेर तालुक्यातील निंबोल येथील डॉक्टरची 19 लाखांची फसवणूक झाली। तर या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मालेगावच्या झोडगे इथं घडली। विहिरीला कठडा नसल्यानं मुलगी विहिरीत पडली आणि तिला वाचवण्यासाठी आईनं सुद्धा विहिरीत उडी घेतली। मात्र दोघींना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झालाय। तर नागपूर विमानतळावर आता कस्टमनं मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग जप्त करण्यात आले आणि एकाला अटक सुद्धा झाली आहे। तर जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मानामध्ये दिवसेंदिवस वाढ होते। भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात सुद्धा वाढ झाली आहे। 1990 ते 2021 या कालावधीमध्ये जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान 6.2 वर्षांनी वाढले आणि भारतीयांचं सरासरी आयुर्मान 8 वर्षांनी वाढल्याचं समोर आलं।